त्यांचे हात काही झालं तरी आता नाही होती. माझा मराठा समाज खूप वर्षाने एकत्र आता काही होऊ दे, पण समाज शक्तिशाली बनवायचा. काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोरगरिबांचे मराठीचे पोरं एकत्र झाले पाहिजे. माझी फक्त कळकळची एकच विनंती मराठी, किती बापाचं आवडं देव द्यायचं यांची पाठ पुरवायला म्हणून जरा खंबीर. फक्त पक्षाला पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका. मराठी स्वतःच्या लेकराला आणि स्वतःच्या जातीला मोठं करायसाठी आता ताकद लावा. तुमचा पक्ष, तुमचा नेता तुमच्या जातीला, मराठ्यांच्या जातीला, मराठीच्या पोराला कधीच बोट नाही लावला. कधीच. मी तुम्हाला तळतळून सांगतो, तुमचे लेकर तुम्हाला हॅपीएस आईज देण्याचा अधिकारी जर बघायचे असते ना, तुमच्या पक्षातला नेता, तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला, मराठ्यांच्या पोराला कधीच बोट नाही लावला. फक्त त्याला बाप मानायचं बंद करा, जातीला बाप माना आणि स्वतःचे पोर मोठे करण्यासाठी लढायला लागा. जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगतशील जात म्हणून फक्त मराठीची असणारे लक्षात असते. मी खंबीर आणि खणकर आहे. मी नाही आठवत, तुम्ही काळजी करू नका, कसलीच काळजी करू नका. फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळहात घेतला. अख्खं सरकार माझ्या मागा लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा लागला, तरी मी मागे नाही आणि कधी हटणार नाही. ते शेवटचा समाजाला सांगून टाकले. माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला, कारण मी कुठं पण फिरतोय. मी आजच पुण्याला चाललो, कुठंही जीव घ्यायला हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणार आहे फक्त मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच. मी शेवटच्या घटकामध्ये पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय, कारण मला लय वेदना व्हायला लागल्या. मी कधीच म्हणणार. शेवटी माझ्यावर बेतली, मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार. मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होणार, कारण समाजानं माझ्यावर विश्वास टाकला. त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होऊ देणार. समाजाची शान कमी नाही होणार. हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्य जगवायचं आणि मला जगायचं पण नाही, मला त्याच्यात रस पण नाही. मला किती दुःख असू द्या, नुसता माझा समाज मायबाप जर माझ्या पुढे दिसला, माझा ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं. आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात. त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केली असली की माझ्यावर माया केली असणार. त्यामुळे ते 23 तारखेला त्यांच्या गावावर पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते, म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही. मागच्या वेळी 31 मेला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं. ती तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते. त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे. कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे, म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे. त्यामुळेच 31 तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते. मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत. त्याचप्रमाणे आज जे आले ते ॲम्ब्युलन्समध्ये आले, म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये, पण ॲम्ब्युलन्समधनं सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले. याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे. त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट्स कोर्टापुढे मी हजर केले. त्याच्यातनं असं दिसून येतं की 20 ते 24 ते उपोषणाला बसले होते. 24 तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. सरकारी वकील म्हटले की त्यांनी कोर्टाचा अपमान केला, अवमान केला आणि ऍडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झालाय, किडनीचं इन्फेक्शन झालंय, हायपोग्लायसेमिया झालाय आणि इतरही काही आजार आहे. त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात
ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये आले. जरा पुढची तारीख सांगा आणि किती बॉन्ड 3 सप्टेंबरला पुढची तारीख ठेवलेली आहे आणि जो बॉन्ड आहे तो 3,000चा बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टापुढे दिला. जो अटक अजामीन पत्र वॉरंट जो रद्द झाला आहे त्याबद्दल सांगा तुमच्या वर्डिंगमध्ये केलेली आहे आणि न्यायालयाचा अपमान आजामानी तो जो अजामीन पत्र जो वॉरंट होतं ते कोर्टाने रद्द केलं. आज तुम्ही कोर्टात हजर होतात, सुनावणी काय झाली? सुनावणीबद्दल थोडक्यात मान्य न्यायालयामध्ये सुनावणीबद्दल काय झालं त्याबद्दल आमचे वकील सरच सांगतील, कारण न्यायालयीन मॅटर आहे आणखी प्रकरण असल्यामुळे मी त्याच्यावरती नाही बोलणार. आज तुम्हाला कोर्टाकडून दिलासा भेटलाय की तुमचं आजामीन पत्र अटक वॉरंट जे होतं ते रद्द केलेलं आहे, कारण तुम्ही दवाखान्यात होतात. त्यावेळेसची स्थिती काय होती? काय नेमके रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला? उपोषणामुळं मला प्रचंड त्रास आणि मी इथंच नाही तर प्रत्येक जिथं जातोय डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर ते ॲम्ब्युलन्समधूनच जातोय, कारण एका एक प्रकृती चांगली पण राहते आणि लगेच खराब पण होते. त्यामुळं मला ॲम्ब्युलन्समधूनच प्रवास करावा. काय तारीख दिली आहे आणि बॉन्ड जो आहे तो किती हजार रुपयांचा? सरलाच माहित आहे तारीख 3 दिली वाटतं. सर बोलतील त्याच्यावरती सविस्तर सगळं. तुमच्याला समजलं समाज माध्यमामध्ये कोर्टाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करायला हवी. तुमच्याकडून काय अनावधानानं कोर्टाबद्दल काय म्हटलं गेलेलं होतं का? तुम्हाला काय आठवत आहे? नाही, हे बघा, सन्मान करतो मी न्यायालयाचा, मान्य मेहरबान न्यायाधीशांचा, कायद्याचा, संविधानाचा, म्हणून तर ॲम्ब्युलन्समध्ये आलो ना. पाठीमागच्या वेळेस सुद्धा आलो, आताही आलो. मी आदर करतोय आणि करत राहणार. आता तुमची परिस्थिती म्हणजे सलाईन तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये लावले, महाराष्ट्र दौरा कसा करणार आहात? आरक्षणाचा प्रश्न विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, तब्येतीनं साथ दिली नाही तर मग असंच ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही फिरणार महाराष्ट्रात? शेवटी माझ्या तब्येतीला किंमत नाही, माझ्या समाजाच्या लेकराला किंमत आहे. त्याच्यासाठी मी ॲम्ब्युलन्समधून जाणार का गाडीतून जाणार याची मला नाही आज कल्पना. पण दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंतचा पूर्ण होणार आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा कितीही विरोध असो, फडणवीस साहेबांचं स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार नाही. त्यांनी किती डाव रचले तरी पण. हे खूप जुनं प्रकरण आहे, हे खूप जुनं प्रकरण आहे. गुतवायचं मला. हे खूप जुनं प्रकरण आहे. आता या सगळ्या तुमच्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर येते, कोणाचा ह्याच्या पाठीमागे हात आहे तुम्हाला वाटतं? आता इतके दिवस नव्हतंच, अचानक आलं. शक्यता आहे सरकारच. तुम्हाला कोर्टाकडनं समज दिली की तुम्ही समाज माध्यमावर बोलताना भान ठेवावं, त्यावर तुम्हाला काय म्हणत काय वाटतं तुम्हाला? कधी अवमान केला नाही, कधी करणार पण. आता माझ्याकडे संबंधच नाही ना त्याचा. तुम्ही आणखीन एकदा वाचून बघा. त्याच्याशी माझा नाटकाशी आहे, पैशाशी माझा संबंध नाही, कारण मी जिंदगीत खोटं बोलत नाही. छत्रपतींचे विचार चालू होतं त्यावेळेस मी खोटं बोलत नाही. आणि आमचे ते दुसरे 2 बांधव आहेत, त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता आहे. मला माहित नाही त्यांनी दिले का नाही, कारण त्यांचा हिस्सा होता तो. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात ते तुमच्यावर पण टीका करतात, ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील गेले होते, मात्र ते म्हणतात तुमची मागणी अयोग्य आहे. तशा पद्धतीने हाय, प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतो, मानत राहणार. त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग आहे, पण आम्ही मानतो हे त्यांनी समजून घ्यावं. कारण शेवटी जो लीडर आहे गरिबांचा, वंचितांचा, त्यांच्याकडून गोरगरिबाला अपेक्षा असते, तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूने लढतीन ही आम्हाला अपेक्षा. त्यांच्याच विरोधात लढतो ना. ओबीसी तुमचा दुश्मन नाहीये, जे 60-70 मराठा कुटुंब आहे त्यांच्याबद्दल लढलात तरच तुम्ही विजय. आम्ही ओबीसींना दुश्मन मानलंच नाही. एकाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला बोललेला दाखवा. 2-3 नेते सोडित नाही मी, ते छगन भुजबळ हे ओबीसीचा वाटोळा करणार आहेत मराठीत, याला सुट्टी नाही. पाटील साहेब, अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारीत आहे, तुम्ही देखील लढवणार असं सांगतात. तिसऱ्या आघाडीत तुम्ही तयार आहेत? आघाडीची गरजच नाही. आपल्याला जर सममान द्यायचा आहे, आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोरगरिबाला, तर आघाडीची गरज नाही. समविचारी सगळ्यांना सारखं दुःख असणाऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणाला हाक मारायची गरज नाही, आव्हान करण्याची गरज. सगळ्यांनी एकत्र यायचं, लढायचं.
कारण गरिबाची लाट 75 वर्षात पहिल्यांदा आली. जालन्यात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही एखादा भावनिक मुद्दा पोरगा असतं. मी माझी इच्छा कवा लपून ठेवत नाही. भावी नाही, ठेवी नाही, काही नाही. मला उभा राहायचं नाही, मागे चालू असतो मी. पाठीमागून एक प्रश्न आहे की तुम्ही स्वतः कोणत्या मतदारसंघात मी उभा राहणार, राजकारणात जाणार नाही.